नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. सहाय्यक अधिकारी 2 लेखा परीक्षक 30,000ची लाच घेताना जाळ्यात. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. शहरातील सहाय्यक निबंधक कार्यालयातून सावकारी परवाना काढून देण्यासाठी तक्रारदाराकडून 30,000 रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक सहकार अधिकारी व 2 लेखा परीक्षकांना जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी दिनांक 15 रोजी मुद्देमालासह पकडलं. येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील सहाय्यक सहकार अधिकारी विनय गरुड राहणार धुळे, लेखा परीक्षक सुरेश विस्पुते वय 62 राहणार माऊली प्लाझा, जामनेर रोड भुसावळ व हेमंत प्रकाश काळे वय 49 राहणार विवेकानंद नगर जळगाव यांनी सावकारी परवाना मिळण्यासाठी तक्रारदाराकडे 30,000 रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदारांनी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी येथील सहाय्यक निबंधक कार्यालयात सकाळपासूनच सापळा रचला होता. मात्र नहाटा चौफुली येथील तक्रारदाराला बोलावून 30,000 रुपयांची लाच स्वीकारताना तिन्ही संशयित एसीबीच्या पथकाच्या जाळ्यात अडकले. कारवाईनंतर 2 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं असून तिसऱ्या संशयिताला ताब्यात घेण्यासाठी पथक वरिष्ठांच्या आदेशानुसार धुळे येथे रवाना झाले आहे. या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती एसीबी सूत्रांनी दिली.